नमस्कार. काही दिवसाआधी मी MPSC राज्यसेवेचे प्रिपरेशन कशा हिशोबाने करायला पाहिजे ऑफ 2027 याच्याबद्दल एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यानंतर बरेच मुलांनी म्हटलं होतं, मॅम ठीक आहे, आम्हाला एक टाईमलाईन तर कळली की कशा हिशोबाने आम्हाला अभ्यास करायचा आहे. पण एक डेली प्लॅन किंवा कशा हिशोबाने आमचा एंटायर डे राहायला पाहिजे, याच्याबद्दल थोडी क्लॅरिटी द्या. आणि आता जसं आपलं जुलै टू डिसेंबरचं टार्गेट आहे, तर आपल्या कुठल्या दिवशी कोणता टॉपिक कव्हर करायला पाहिजे याची पण थोडी क्लिअरिटी असती तर बेटर झालं असतं. तर याच्यावरूनच आम्ही पण विचार केला की येस, स्टुडंट मस्ट हॅव अ प्लॅन दॅट इज डेली स्ट्रक्चर्ड प्लॅन, ज्याच्यामध्ये मुलांना आयडिया मिळेल की डेली टार्गेट्स किती राहायला पाहिजे, कुठल्या टॉपिकला कधी कव्हर करायला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण ते सर्वच डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत इन्फॉर्मेशन जसं की आपले जे फाउंडेशन बॅचेस वगैरे येणार आहे त्याच्यावर ऑफर्स कशा हिशोबाने आहे, ठीक आहे, मेन्स बॅच वगैरे आहे त्याच्या ऑफर्सबद्दल पण मी आयडिया देणार. त्याचबरोबर आमचं प्लॅन कशा हिशोबाने आपण एक्झिक्यूट करत आहोत, त्याच प्लॅनला तुम्ही सायमल्टेनियसली जे सेल्फ स्टडी करत आहेत मुलं ते पण एक्झिक्यूट करू शकता, त्याच्याबद्दल पण क्लॅरिटी मिळेल. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे आता आपल्या मार्केटमध्ये जनरली 3 टाईपचे ॲस्पिरंट असतात. एक आहेत ज्यांनी फुल टाईम प्रिपेअर करत आहेत, एक आहेत जे कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत आणि एक आहेत जे वर्किंग प्रोफेशन आहेत. तर ह्या तीनही टाईप ऑफ ॲस्पिरंट्सचं कसं हिशोबाने डेली शेड्यूल राहायला पाहिजे, कशा हिशोबाने त्यांनी स्ट्रॅटेजाईज करायला पाहिजे किंवा प्लॅनिंग करायला पाहिजे जुलै ते डिसेंबरपर्यंत, त्याच्याबद्दल पण मी इथं क्लॅरिटी देणार आहे. तर व्हिडिओ प्रॉपरली एंडपर्यंत बघा. आणि आता लेट स्टार्ट द व्हिडिओ. ठीक आहे, तर बघा, जनरली काय असते, स्टुडंट फेल का होतात? स्टुडंट फेल याच्यामुळे होतात ज्याच्या मेजर कारण आहे की त्यांचं सिलेबसचं कव्हरेज प्रॉपरली नसतो, रेग्युलर बेसिसवर टेस्ट देत नाही. बघा आता MCQ आहे, MCQ सॉल्विंगची प्रॅक्टिसच राहत नाही मुलांना. आता पेपर आहे 1-2 महिन्याकडे, तेव्हा MCQ सॉल्विंगकडे जातात. आणि त्याच्यानंतर तेच आहे की MCQ सॉल्विंग करायची पण एक ट्रिक असते म्हणू शकतो किंवा एक पॅटर्न असतो. ठीक आहे, आणि MPSC ज्या हिशोबाने प्रश्न विचारतो त्याचं पण एक पॅटर्न आहे. ठीक आहे, अनटिल अँड अनलेस तुम्ही तो पॅटर्न क्रॅक करत नाही तोपर्यंत एक्झाम पास होणे किंवा एखादं MCQ टेस्टला क्वालिफाय करणे ते थोडंसं डिफिकल्ट होऊन जाते. सो फिअर ऑफ टेस्ट पण बरेच मुलांना असतात, लेट सुरू करतात, ते एक पॉईंट येते. PYQचं प्रॉपर ॲनालिसिस राहत नाही, टॉपिक वाईज ते बघतच नाही, रिव्हिजन कमी करतात. मी नेहमी सांगते मुलांना ॲक्टिव्ह रिकॉल ही टेक्निक वापरायला पाहिजे, त्याच्याबद्दल पण मुलाला क्लॅरिटी नाही आहे. तर मी एक व्हिडिओ ची लिंक देऊन देणार, तिथे तुम्ही बघून घ्या आणि यू कॅन प्रोसीड विथ द टेक्निक. ठीक आहे, त्याच्यानंतर मेन्सचं प्रिपरेशन राहत नाही. कसं असते बघा, मेन्स आणि प्रीमध्ये गॅप जरीही 3-4 महिने, आता आपल्याकडे कसं जास्त महिन्याचा गॅप दिसतो, UPSCमध्ये फार कमी गॅप असतो, UPSC मेन्स आणि UPSC प्रीमध्ये. ठीक आहे, हाऊएव्हर आपल्याकडे त्यांनी आयोगाने इनफ टाईम दिलेला आहे. इट डझंट मीन की तुम्हाला त्या गॅपमध्येच अभ्यास करायचा आहे मेन्सचं. ठीक आहे, कधी पण आपलं प्रिलिम्स व्हायच्या आधीच आपलं मेन्स रेडी राहायला पाहिजे, सो दॅट नंतर आपण फक्त आन्सर रायटिंग करणार, आपले जे काही लोअर पॉईंट आहेत, विकनेस आहे, त्याच्यावर आपण फक्त वर्क करणार. ठीक आहे, हे आपलं मेन मोटिव्ह राहायला पाहिजे. आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या, आयोगाने पॅटर्न चेंज केलेला आहे. ठीक आहे, दॅट इज ऑप्शनल आपलं रिमूव्ह झालेला आहे. ऑप्शनल रिमूव्ह झाल्यामुळे देर इज अ हायर चान्सेस की आता आपला जो क्वेश्चन पेपर आहे मेन्सचा तो डिफिकल्ट येणार. ठीक आहे, सो देर इज अ हायर चान्स, दॅट्स वाय आपलं मेन्सचं प्रिपरेशन ऑलरेडी रेडी राहायला पाहिजे. करंट अफेअरचं मुलांना प्रॉब्लेम येते की करंट अफेअर प्रॉपरली इंग्लिशमध्येच तर एक कंटेंटचं येतोच, त्याचबरोबर करंट अफेअरचं कव्हरेज कशा हिशोबाने करायला पाहिजे. लॅक ऑफ प्लॅनिंग अँड अकाउंटेबिलिटी, प्लॅनिंग तर करून घेता, कधी कधी अकाउंटेबल राहत नाही स्वतःला, त्याचं पण मी प्रॉब्लेम नेहमी बघते मुलांमध्ये आणि त्याला आपण रिझॉल्व्ह करू. लास्ट मिनिट पॅनिक, आणि तेच आहे लेट स्टार्ट करतात, कुठले पण रॅन्डम व्हिडिओज बघत राहतात आणि एक प्रॉपरली एक म्हणतो ना स्ट्रक्चर अप्रोच राहत नाही, आणि तेच आहे की डेली प्लॅनिंगमध्ये कुठे ना कुठे लॅक करतात. दिस आर द सर्टन रिझन्स ज्याच्यामुळे मुलं नेहमी फेल होतात, हे आपल्याला जनरली दिसून येते. आता प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन काय? ठीक आहे, आता नवीन पॅटर्न आलेला आहे, तर नवीन पॅटर्ननुसार UPSCचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला अप्रोच जो आहे तो यूज करावा लागेल. त्याचाच अर्थ आहे की प्रिलिम्स आणि मेन्सला इंटिग्रेटेड वेने अभ्यास करावा लागेल. कसं करायचं ते पण मी सांगते. कसं असते बघा, जनरली आपण पॉलिटी वाचत आहोत. ठीक आहे, इफ यू आर कन्सिडरिंग गव्हर्नर टॉपिक, ठीक आहे, गव्हर्नर वाचताना आपण लक्ष्मीकांतमधून बेसिक पॉईंट्स तर वाचून घेतो, पण त्याच्यानंतर त्याचं मेन्स अप्रोचने वाचत नाही. ठीक आहे, गव्हर्नरला मेन्स पर्स्पेक्टिव्हने वाचावं लागेल, बिकॉज GS2चं पार्ट आहे. ठीक आहे, GS2, दॅट्स वाय इंटिग्रेटेड वेने अभ्यास करावा लागतो. तर प्रिलिम्स आणि मेन इंटिग्रेटेड वेनी करायचं, सेपरेटली करायचं नाही. ठीक आहे, डोंट प्रिपेअर देम सेपरेटली. PYQ शुड बी युअर गाईड इन अ स्टडी.
ठीक आहे. PYQची बुकलेट नेहमी तुमच्यासोबत राहायला पाहिजे. ज्यांनाही DKMPSCची बुकलेट घ्यायची असेल, प्रिलिम्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 2013 ते 2026 पर्यंत जितके पण आपले PYQ आले होते त्यांचं टॉपिक वाईज कॅटेगरायझेशन, सब्जेक्ट वाईज कॅटेगरायझेशन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तुम्हाला परचेस करायची असेल तर होम डिलिव्हरी होऊन जाते. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर करंट अफेअर मस्ट बी लिंक विथ द स्टॅटिक सब्जेक्ट वाय. आत्तापासूनच प्रॅक्टिस राहणार तर आन्सर रायटिंगमध्ये प्रॉब्लेम जाणार नाही. सो दिस आर द सर्टन पॉईंट्स जे आपल्याला न्यू पॅटर्ननुसार आपल्या अभ्यासामध्ये आणावं लागेल. हे काही झालं. त्याच्यानंतर बघा कसं असते, मुलं नेहमी काय करतात बघा, फेल होण्यासाठी मुलांचं प्लॅनिंग हा इम्पॉर्टंट असण्यापेक्षा मुलांची अकाउंटेबिलिटी इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे. रोज तुम्ही काय करत आहे हे तुम्हाला माहिती राहायला पाहिजे, टार्गेट डिसाइडेड राहायला पाहिजे, सो दॅट ॲट द एंड ऑफ द डे ॲटलीस्ट तुम्ही 70 to 80% टार्गेट अचीव केला, दॅट इज मोर दॅन इनफ. ठीक आहे. बिकॉज एव्हरी टाइम वेन वी स्ट्रॅटेजाईज और वेन वी प्लॅन त्या टाईमला आपण बफर डेज ठेवतो. ठीक आहे. आपल्या आज जो मी तुम्हाला एक एंटायर टाइम टेबल देणार आहे, एक एंटायर डे वाईज टाइम टेबल राईट फ्रॉम 15th जून जुलै टू डिसेंबर. ठीक आहे. जो आपण फॉलो करणार आहोत आपल्या बॅचेसमध्ये पण, त्या प्लॅनमध्ये तुम्हाला बफर डेज, रिव्हिजन टाईम पण इनफ दिलेला आहे. ठीक आहे. नाऊ स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक आयडिया मिळेल की डेली टाइम टेबल कसं राहायला पाहिजे. तर बघा, पहिला टाईप ऑफ ॲस्पिरंट आहे जो आहे फुल टाईम ॲस्पिरंट. ठीक आहे. तर मॉर्निंगला तेच आहे, करंट अफेअर करायचं असेल, पब्लिकेशनची कुठली बुक असेल, ठीक आहे, आपली पण आहे DKMPSCची, जर ती हवी असेल तर त्याच्या अकॉर्डिंग रेग्युलर बेसिसवर डेली काहीतरी वाचायचं. ठीक आहे. त्या वाचण्यासाठी का म्हटलं जाते, बिकॉज आन्सर रायटिंगच्या स्ट्रक्चरसाठी ते युजफुल असते, म्हणून तुम्हाला थोडंसं करंट अफेअरसोबत लिंकेजेस राहायला पाहिजे किंवा न्यूजपेपर वगैरे वाचण्याची सवय राहायला पाहिजे, हे म्हटलं जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही तुमचे GSचे सेल्फ स्टडी करत आहे, तर GSचं जे काही सेल्फ स्टडीचं टार्गेट आहे ते करायचं, किंवा मग GSचे लेक्चर अटेंड करत आहे आमच्या क्लासेसचे किंवा कुठल्या पण क्लासेसचे ते करायचं. PYQ रेग्युलर बेसिसवर करायच्या. आफ्टर द लंच यू हॅव अ इनफ टाईम फॉर MCQ प्रॅक्टिस, रिव्हिजन करू शकता रात्री नाईटला आणि आन्सर रायटिंगसाठी. सो हे फुल टाईम ॲस्पिरंटचं डेली शेड्यूल राहायला पाहिजे की लेक्चर्स करायचं आहे, PYQला लिंकेजेस करायचं आहे, जेवण झाल्यानंतर MCQ सॉल्विंग झालं, आन्सर रायटिंग याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. दिस इज फॉर द प्रिलिम्स, दिस इज फॉर द मेन्स. वाय बोथ? बिकॉज इंटिग्रेटेड वेनी प्रिपरेशन करायचे आहे. नाईटला रिव्हिजनला आपला टाईम द्यायला पाहिजे. ठीक आहे. सेकंड टाईप ऑफ ॲस्पिरंट आहे कॉलेज गोईंग स्टुडंट. कॉलेज गोईंग स्टुडंटला काय आहे, सकाळी कमी टाईम भेटतो, करंट अफेअर वगैरे ते करू शकता. इव्हिनिंगला कॉलेजमध्ये आल्यानंतर ठीक आहे, लेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकता किंवा तुमचे जे काही सेल्फ स्टडीचं टार्गेट आहे, जे काही तुम्ही डिसाईड केलं आहे त्याला तुम्ही करू शकता. आणि रात्री PYQ आणि रिव्हिजन. ठीक आहे. रिव्हिजन मस्ट बी युअर प्रायोरिटी. रोज आपल्याला रिव्हिजन करूनच झोपायचं आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. आणि थर्ड आहे वर्किंग प्रोफेशनल. तेच आहे, मॉर्निंगला जर करंट अफेअरला टाईम भेटत असेल तर करायचं. ठीक आहे. नंतर नाईटला लेक्चर्स करायचे, विकेंडला तुमचं रिव्हिजन आणि टेस्टला टाईम द्यायला पाहिजे. ठीक आहे. बिकॉज इथं तुम्हाला रोज डेली बेसिसवर रिव्हिजनला थोडा टाईम कमी मिळतो, म्हणून विकेंड्सला तुमचं रिव्हिजन आणि टेस्ट मस्ट बी युअर प्रायोरिटी. सो असं एक ब्रॉड आयडिया राहायला पाहिजे किंवा ब्रॉड शेड्यूल तुम्ही प्लॅन करू शकता डेली बेसिसवर. तीनही टाईपचे ॲस्पिरंट, एक आहे आपलं फुल टाईम, सेकंड आहे आपलं कॉलेज गोईंग स्टुडंट आणि थर्ड आहे आपलं वर्किंग प्रोफेशनल. त्याच्यानंतर परत एक गोष्ट मी सांगून देते, देर आर थर्ड टाईप ऑफ ॲस्पिरंट, जेव्हा आपण म्हणतो UPSC टू फोर्थ टाईप ऑफ ॲस्पिरंट UPSC टू MPSC मध्ये ट्रान्झिशन करणार आहे. ठीक आहे. या मुलांसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे. कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही मेन्शन करू शकता की व्हिडिओ लवकर हवा आहे, म्हणजे थोडंसं इगरनेस दाखवा, लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ तसं आम्ही. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे, कुठलं टॉपिक आपल्याला करायला पाहिजे, काय एक्स्ट्रा टॉपिक प्रिपेअर करायला पाहिजे, आम्ही कशा हिशोबाने तुमची हेल्प करणार आहोत त्याच्याबद्दल वगैरे मी सर्व क्लॅरिटी देणार. बिकॉज इफ यू आर ट्रान्झिशन करत आहात तुम्ही, ठीक आहे, UPSC टू MPSC, तर वास्ट डिफरन्स आहे. ठीक आहे. बरेचसे गोष्टी मुलांना माहीत नसतात, त्याच्याबद्दल मी पूर्ण क्लॅरिटी देणार सेपरेट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. ओके. नाव सेल्फ ॲस्पिरंट. ठीक आहे. सेल्फ स्टडिंग ॲस्पिरंट जे सेल्फ प्रिपेअर करताय त्या सर्वांना हा एक ब्रॉड आयडिया मी ऑलरेडी बरेच व्हिडिओमध्ये दिला आहे की तुम्हाला जुलै टू ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हे बेसिक सब्जेक्ट कव्हर करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर तुमचं मेन स्पेसिफिक सब्जेक्टला फॉलो करायचं आहे आणि नंतरचा जो टाईम पिरियड आहे ते तुमचं बेसिकली प्रिलिम्स ओरिएंटेडच राहणार. ठीक आहे. हे आयडिया मी ऑलरेडी दिले आहे, याला आता डिटेली एक्सप्लेन करण्यापेक्षा आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता बघा, जे पण सेल्फ स्टडी करत आहे
ठीक आहे, किंवा मी एक पुन्हा एक जो टाइम टेबल दाखवणार आहे तुम्हाला, ठीक आहे, आपल्या बॅचेसचा, ठीक आहे, त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला प्लॅन देऊन देईल, ठीक आहे, और तुम्हाला जर हा प्लॅन फॉलो करायचा असेल तर याला पण तुम्ही फॉलो करू शकता, ठीक आहे. तर बघा, रोज जे काही तुम्ही टॉपिकचा प्रिपेअर केले त्याच्यानंतर तुमचा डेली प्लॅनर रेडी राहायला पाहिजे. दॅट इज डेली किती तुम्ही टार्गेट अचीव केला. आजची तारीख लिहायची, सपोज आजची 9 तारीख आहे, 9 जुलै. तुमचा जो काही टॉपिक आहे, सपोज तुम्हाला पॉलिटी करायचं होतं, हा पॉलिटी लिहून घ्यायचं. टार्गेट काय होतं, पॉलिटीमधलं मला फंडामेंटल राईट्स करायचं होतं, DPSP करायचं होतं, फंडामेंटल ड्युटीज करायचं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही आहे आता जे आमचे लेक्चर अटेंड करताय दे कॅन क्लिक ऑन द लेक्चर, ठीक आहे. पण ज्या हिशोबाने तुम्हाला करायचं होतं त्याला टिक येणार. सपोज तुम्ही कम्प्लिटेड टुडेज टास्क, कन्सेप्ट क्लिअरिटी झाली का, येस झालेली आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, जे काही पॉईंट्स आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन आहे का, ठीक आहे, जे काही पॉईंट्स आहे त्याला क्लिक करायचं आणि उद्या काय इम्प्रूव्ह करू शकता. सपोज आजचं टार्गेट नाही झालं कंप्लीट, तर व्हॉट कॅन यू इम्प्रूव्ह टुमॉरो, हे पण पॉईंट याच्यामध्ये मेन्शन करायचे, ठीक आहे. हा डेली ट्रॅकर किंवा डेली प्लॅनर आहे. बघा, मला माहिती आहे का बरेचसे मुलं याला फॉलो करणार नाही, पण ज्याही मुलांना करू शकता ते डेफिनेटली याला फॉलो करा. त्याच्यानेच तुम्ही अकाउंटेबल राहणार. जर तुम्ही एखादी क्लासेस जॉईन करताय तर अकाउंटेबिलिटी ठेवणं हे थोडंसं इझी होऊन जाते, पण तुम्ही सेल्फ स्टडी करते तर स्वतःला अकाउंटेबल ठेवण्यासाठी असे डेली प्लॅनर्स वगैरे आपल्याला वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर वीकली स्ट्रक्चर कसं राहायला पाहिजे, मंडे टू सॅटर्डे आपलं स्टडी राहायला पाहिजे आणि संडेला आपली टेस्ट, ॲनालिसिस, पुढचं विकेंडचं प्लॅनिंग आणि तुमचं रिव्हिजन, हे सर्व आपल्या विकेंड्सला राहायला पाहिजे, ठीक आहे. संडे और तुम्ही संडे सॅटर्डे दोन्ही कन्सिडर करू शकता. जनरली वर्किंग प्रोफेशनलचं कसं असते की आपल्याला सॅटर्डे संडे ऑफ असतो, ठीक आहे. तर तुम्ही सॅटर्डे संडेला दोन्ही इथे रिव्हिजनला, टेस्टला देऊ शकता आणि मंडे टू फ्रायडे तुम्ही अभ्यासाला देऊ शकता, ठीक आहे. सो अशा हिशोबाने काही दिसून येते. त्याच्यानंतर एक मेजर प्रॉब्लेम बघा कसं असते, बरेच मुलांना कसं असते, आपलं प्लॅनिंग, गायडन्स आणि अकाउंटेबिलिटी हे तीनही मेंटेन ठेवणे थ्रू आउट द इयर, म्हणजे आता जुलै टू डिसेंबर अराउंड 6 मंथचा टाइम पिरियड जो आहे, ठीक आहे, हे मेंटेन ठेवणं थोडं डिफिकल्ट होऊन जाते. त्याच्यासाठी आता DKMPSCने काय आणलं आहे, DKMPSCचा जो REP 2027चा जो प्लॅन आहे, या कोर्समध्ये मी तुम्हाला एंटायर स्ट्रक्चर प्रोग्राम देणार आहे, ठीक आहे. त्या प्रोग्रामबद्दल एकदा आयडिया घ्या. डेली टाइम टेबल पण मी इथे तुम्हाला दिलेला आहे, त्याच्याबद्दल एकदा आपण बघून घेऊ. त्याचबरोबर अनाउन्समेंट जे आहे, दॅट इज लेटेस्ट ऑफर जे आहेत या बॅचेसवर, त्याच्याबद्दल पण मी इथे क्लॅरिटी देते. करायच्या आधी मुलांना एकदा सांगून देते की क्लासेस कशा हिशोबाने होतात. तर गुगल क्लासरूम जे आहे त्याच्यावर तुम्हाला असे बॅचेस जॉईन करावं लागेल. दिस आर द 2 बॅचेस जे आम्ही लास्ट इयर घेतले होते, ठीक आहे. याच्यानंतर याला जेव्हा तुम्ही ओपन करणार देन यू विल गेट ॲक्सेस टू ऑल द लेक्चर्स. कशा हिशोबाने असतात, सपोज ही आपली रिव्हिजन बॅच आहे, हे लास्ट आमचे 2 प्रोग्राम होते, ही आपली रिव्हिजन बॅच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा क्लास ओपन करायचा आहे, सपोज ऑब्व्हियसली लेक्चर्स अपलोड होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर हा एखादा लेक्चर ओपन केलं आहे, लेक्चर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे असा टाईपचं काही इंटरफेस दिसणार. याला तुम्ही लहान मोठं करू शकता, ठीक आहे, स्क्रीनला. त्याचबरोबर इथे स्पीड पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता, जसं आपण यूट्यूबला करतो सिमिलर वेने तुम्ही इथे पण स्पीड ॲडजस्ट करू शकता आणि जे काही आहे तुम्हाला इथे लेक्चर दिसून येणार, ठीक आहे. तशा हिशोबाने आपला इंटरफेस असतो. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे बघूया. जसं की आपलं REP एक्झिक्युशन प्रोग्राम दॅट इज 2027 स्टार्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये आपली एक फाउंडेशन बॅच आहे आणि एक आहे मेन्स बॅच, ठीक आहे. तर आता आपल्याला काय आहे, मी पहिले पुन्हा हे सांगून देते टाईमलाईन. हा याची PDF जी आहे, ड्राईव्ह लिंक पण मी अटॅच केलेलं आहे आणि टेलिग्रामवरून पण तुम्ही याला डाउनलोड करू शकता. एंटायर स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसून येणार. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण एक डेली एक्झिक्युशन प्लॅन करणार आहोत, ठीक आहे. आता 2 बॅचेस आहेत आपले, 2 बॅचेसमध्ये काय काय शिकवण्यात येणार त्याच्याबद्दल पण क्लॅरिटी देते. दिस इज बेसिकली अ बेसिक ब्राउझर जो तुम्हाला डाउनलोड करता येणार. लिंक खाली पण दिलेली आहे, तिथून पण करू शकता, टेलिग्रामवरून पण करू शकता, ठीक आहे. जस्ट अ सेकंड, मी तुम्हाला मेन इम्पॉर्टंट हायलाईट दाखवून देते, ठीक आहे. बघा, 2 प्रोग्राम्स आहे, एक आहे फाउंडेशन बॅच. आता फाउंडेशन बॅचमध्ये काय करणार आहोत, फाउंडेशन बॅचमध्ये आपण प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स दोन्ही जे आहे दोन्ही त्याचा अभ्यास करू, ठीक आहे, इंटिग्रेटेड वेनी. मेन्स बॅचमध्ये काय आहे, ज्या मुलांचं ऑलरेडी प्रिलिम्स क्लिअर झालेलं आहे, ऑलरेडी प्रिलिम्स क्लिअर झालं म्हणजे ऑलरेडी प्रिलिम्स अभ्यास झालेला आहे, ठीक आहे. कट ऑफ थोडंसं काही मार्कांनी राहून गेलं, इट मीन्स त्यांचं होलिस्टिकली प्रिलिम्स झालेलं आहे, पण मेन्सची नोट्स रेडी नाही आहे, मेन्स ओरिएंटेड त्यांचा अभ्यास बाकी आहे, आन्सर रायटिंग नाही झाली आहे. तशा मुलांसाठी ही आहे आपली मेन्स बॅच, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मेन्सचे क्लासेस प्रोव्हाइड करण्यात येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर डेली बेसिसवर या रेग्युलर बेसिसवर तुम्हाला प्रॅक्टिस देण्यात येणार क्वेश्चन्सची. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग पण प्रॅक्टिस करण्यात येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर मी टाइम टेबल दाखवते, जस्ट गिव्ह अस अ फ्यू मिनिट. पहिले आपण पॉईंट बघून घेऊ, ठीक आहे. मग पहिले काय होतं, पहिले आपली बॅचेसची जी चार्जेस होते दिस वॉज अ रेग्युलर प्राईस, ठीक आहे. त्याच्यानंतर आता फाउंडर ऑब्व्हियसली दिस विल बी अवर फर्स्ट फाउंडेशन बॅच, ठीक आहे. त्याच्यामुळे फर्स्ट 30 स्टुडंटला ऑफर असा आहे की एव्हरीथिंग विल बी
डिस्काउंट ऑफर म्हणा की जे स्टार्टिंगचे 30 मुलं आहेत त्यांच्यासाठी हा ऑफर व्हॅलिड आहे. दॅट इज तुम्हाला फाउंडेशन बॅचची पहिली ही चार्जेस होते ती आता ह्या चार्जेसमध्ये मिळणार. मेन्सची बॅच पण तुम्ही प्राइस बघू शकता. टेस्ट सिरीज दॅट इज समथिंग सेपरेटली चार्ज. आता प्रश्न पडतो की टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय मिळणार त्याच्याबद्दल पण क्लॅरिटी देते. त्याचबरोबर जर तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये एखादी बॅच घेताय की फाउंडेशन बॅच आणि टेस्ट सिरीज परचेस केली त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं प्राइस हे आहे आणि मेन्स बॅच आणि टेस्ट सिरीज परचेस केली तर ही आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ॲक्च्युलीमध्ये किती क्लासेस होणार आहेत त्याच्याबद्दल पण बघून घ्या. तर फाउंडेशन बॅचमध्ये तुम्हाला अराउंड 63 प्लस लेक्चर्स प्रिलिम्सचे मिळणार, अराउंड 51 प्लस लेक्चर्स मेन्सचे मिळणार. इन शॉर्ट टोटल 114 पूर्ण लेक्चर्स होणार फाउंडेशन बॅचमध्ये. त्याच्यानंतर प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण मिळणार. टेस्ट सिरीज दॅट इज बोथ प्रिलिम्स आणि मेन्सची. ठीक आहे. आता मग प्रिलिम्सचे किती टेस्ट मिळणार आणि मेन्सचे असे टोटल तर आपल्याला 32 टेस्ट मिळणार आहेत. ठीक आहे. आणि मेन्स रेडी बॅचमध्ये एकदा बघून घ्या तुम्हाला 51 प्लस लेक्चर्स मिळणार मेन्सचे. आन्सर रायटिंग रेग्युलर बेसिसवर होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या इकडे बघू शकता करंट अफेअर दोन्ही याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आणि विकली प्लॅनिंग शेड्युलिंग हे सर्व तुम्हाला बेसिक आयडिया आहे ते तुम्ही बघू शकता ब्राउचरमधून. मेन हायलाईट काय आहे टेस्ट सिरीजचा. टेस्ट सिरीजमध्ये अराउंड 32 प्लस टेस्ट मिळणार आहे ज्याच्यामध्ये अराउंड 7 टेस्ट जे राहणार आहे बघा. आता मी तुम्हाला जो टाइम टेबल दाखवेल त्याच्यामध्ये एखादा सब्जेक्ट आपण एंड करतो. सपोज पॉलिटी एंड झाला आपल्याला 15 तारखेला ऑगस्टच्या सपोज एक झालं तर 15 तारखेच्या नंतर तुम्हाला पूर्ण पॉलिटीची टेस्ट होणार. डज इट मीन आपल्या रेग्युलर बेसिसवर क्वेश्चन सॉल्विंग नाही होणार? नो. रेग्युलर बेसिसवर डेली बेसिसवर लेक्चर्समध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स देण्यात येणार ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. सेम फॉर द आन्सर रायटिंग बॅच आणि सेम फॉर द आपलं मेन्सचे रेग्युलर बेसिसवर आन्सर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपली प्रिलिम्सचं शेड्यूल येतो ठीक आहे डेट वगैरे अनाऊन्स होऊन जाते तर नंतर आपल्याला अराउंड 10 फुल लेंथ टेस्ट मिळणार आहे. मेन्सचं कसं आहे मेन्सची आपल्याला इनिशियली आपण 5 टेस्ट घेणार आहोत आणि जसं आपलं मेन्सचे शेड्यूल येऊन जातो त्याच्यानंतर आपल्याला रेस्ट ऑफ द 10 टेस्ट देणार आहोत. प्रत्येक सब्जेक्टचे अप्रॉक्स 3 टेस्ट तुम्हाला मिळणार मेन्समध्ये. आता हे जे टेस्ट सिरीज आहे हे जेव्हा तुम्ही सेपरेटली जॉईन करणार ठीक आहे डेफिनेटली या टेस्ट सिरीजमध्ये हे जे नंतरचे आहेत त्याच्यामध्ये तुमचे आन्सर कॉपीची इव्हॅल्युएशन मिळणार. दॅट इज टेस्ट सिरीज इज बेसिकली इव्हॅल्युएशन तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये मिळणार. जे रेग्युलर बेसिसवर तुम्हाला क्लासेसमध्ये क्वेश्चन्स वगैरे देण्यात येणार ते तुम्हाला चेक करून मिळणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट टेस्ट सिरीज जॉईन करावी लागेल. ठीक आहे. रेग्युलर बेसिसवर आपण आन्सर रायटिंगचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. मेन्स बॅच असेल किंवा आपली फाउंडेशन बॅच असेल हाऊएव्हर त्यांचे आन्सर्स चेक नाही होणार. त्यांचे मॉड्यूल आन्सर्स तुम्हाला मिळणार. जर तुम्हाला चेकिंग प्रॉपर होलिस्टिक वेनी हवी असेल तर ती तुम्हाला टेस्ट सिरीजमध्येच मिळणार. त्याच्यामध्ये तुमचे इव्हॅल्युएशन वगैरे येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच मुलांना असते की टाइम टू टाइम त्यांना रेग्युलर बेसिसवर एका मेंटरसोबत कनेक्ट करायचं असते तर मेंटरशिप इज सेपरेटली चार्ज. एंटायर कोर्ससाठी ही एक चार्जेस आहे. वन टाइम पेमेंट आहे त्याचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एंटायर कोर्स संपतपर्यंत तुम्हाला याचा ॲक्सेस राहणार आणि तुम्ही कनेक्ट करू शकणार टाइमली बेसिसवर विथ युअर मेंटर. ठीक आहे. तर हे झालं पूर्ण क्लासेसबद्दल. ऑफर्स आत्ता पण सुरू आहेत. ठीक आहे. लवकर एंड होऊन जाणार. फर्स्ट 30 स्टुडंटसाठीचा व्हॅलिड आहे. ठीक आहे. 30 स्टुडंट टोटल ऑफ अ फाउंडेशन बॅच आणि मेन्स बॅच. ठीक आहे. ते आता प्रश्न पडतो परत एक मुलांना की सपोज आम्ही मेन्स बॅच जॉईन केली आणि डेट्स काय आहे त्यांचे जॉईनिंगचे. तर बघा फाउंडेशन बॅचचं पूर्ण जेव्हा टाइम टेबल मी दाखवणार तिथे तुम्हाला माहिती पडेल की 15 जुलैपासून आपली फाउंडेशन बॅच स्टार्ट होत आहे. त्याच्यानंतर जसं आपला पॉलिटी विषय आपण हा स्टार्ट करतो मी टाइम टेबल जस्ट दाखवते. पॉलिटी विषय जसा एंड होत आला त्याच्यानंतर आपण जाऊन कुठे मेन्सचा जो आहे GS2चं स्टार्ट करणार आहोत. तर मेन्स GS2 आपलं जनरली स्टार्ट होत आहे 1 ऑगस्टपासून. ठीक आहे. 1 ऑगस्टपासून स्टार्ट होत आहे. पण काय आहे मुलांचं प्रिलिम्सचं अभ्यास झालेलं आहे मेन्स बॅचवाल्या मुलांचं. ठीक आहे. तर त्यांना काय करायचं आहे टाइम टेबल आमचंच फॉलो करायचं आहे. टेस्ट पण त्या हिशोबानेच द्यायची आहे. लेटर जसं मेन्सचं स्टार्ट झालं त्याच्यानंतर मेन्सचं आपलं जो क्लासेस आहे त्याला अटेंड करायचे आहे. ठीक आहे. म्हणून दोघेही ऑफर्स आत्ता चालू आहे तर त्याचं जो ऑपॉर्च्युनिटी आहे त्याला तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आता हे तुम्हाला नोट्स वगैरेचं हे PDF तुम्हाला मिळून जाणार. आता मी जस्ट पहिले एकदा तुम्हाला टाइम टेबल दाखवून देते. टाइम टेबल इज अ मेन हायलाईट जे तुम्हाला माहिती राहायला पाहिजे. जस्ट अ सेकंड. बघा हा आहे आपलं टेंटेटिव्ह प्लॅन. आता या प्लॅनमध्ये जसं इथे तुम्ही बघू शकता इथे आपण स्टार्ट करणार आहोत पॉलिटीपासून. ठीक आहे. प्रत्येक सब्जेक्टचं कुठलं टॉपिक कोणत्या दिवशी करायला पाहिजे त्याचं मी पूर्ण क्लॅरिटी दिली आहे. जसं की आपण बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत 15 पासूनचं पूर्ण लेक्चर स्टार्ट होत आहे. ठीक आहे. तर हे बाकीचं तुम्ही बघू शकता की कधीपर्यंत लेक्चर चालणार आहे. संडेला ऑफ आहे. तुम्ही रेस्ट घेऊ शकता. तुम्ही रिव्हिजन करू शकता. जे काही मी MCQs दिले आहेत त्या टाइम तेव्हा सॉल्व्ह करायला किंवा आन्सर रायटिंगचे जे काही क्वेश्चन्स दिले आहेत तेव्हा तुम्ही रेग्युलर बेसिसवर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके. त्याच्यानंतर आपलं ऑगस्टपासून GS2चं स्टार्ट होत आहे.
ठीक आहे. तर ऑगस्टला आपलं पूर्ण एंटायर GS2चं सेक्शन राहणार. वाय GS2 आय हॅव जस्ट स्टार्टेड? बिकॉज पॉलिटी आपला एंड झालेला आहे. पॉलिटी हा जो आहे मेजर चंक येतो GS2चा, पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस वगैरे. दॅट्स वाय GS2 विल बी स्टार्ट इन ऑगस्ट. मेन्स बॅचमध्ये हे यांचे एक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार. प्रिलिम्स आणि मेन्स बॅच होलिस्टिक घेतलेल्या मुलांना प्रिलिम्स आणि मेन्सचे लेक्चर्स दिसून येणार. जे डेट्स या टाइम टेबलमध्ये सिमिलर डेट्स मेन्स आणि फाउंडेशन बॅच दोन्ही याच्यामध्ये आपल्याला जनरली दिसून येणार. ठीक आहे. सो दिस इज द होलिस्टिक प्लॅन. याला तुम्ही प्रॉपरली अनालाइज करू शकता, बघू शकता. एंटायर सर्व सब्जेक्ट्सला इनफ टाइम दिलेला आहे. ठीक आहे. आणि कुठल्या दिवशी कोणतं टॉपिक कव्हर करण्यात येणार याच्याबद्दल पण क्लॅरिटी दिली आहे. जेही मुलं सेल्फ स्टडी करत आहे त्या सेल्फ स्टडी करणाऱ्या मुलांना पण हा टाइम टेबल ते फॉलो करू शकतात. हाऊ हेवर फॉर अकाउंटेबिलिटी टेस्ट सिरीज वगैरे तुम्ही जॉईन करू शकता. तेच आहे की फायनली तुम्हाला कसं अकाउंटेबल राहायचं आहे हे तुमच्यावरच डिपेंड करते. ठीक आहे. कितीही म्हटलं तरी सिलेक्शन करायचं असेल तर अभ्यास करावं लागेल हे आपल्या मनात राहायला पाहिजे. त्याचबरोबर डेली ट्रॅकिंग तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, वी हॅव टार्गेटेड सर्टन मिनिमम नंबर ऑफ एनरोलमेंट. इफ वी रीच ऑन दॅट एनरोलमेंट देन वेल अँड गुड, क्लासेस विल कंटिन्यू, अदरवाईज एंटायर फी विल बी रिफंडेड. त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात घ्या की तुम्हाला 63+ प्रिलिम्स लेक्चर, 51+ मेन्स लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आणि होलिस्टिक वेनी तुमचे नोट्स वगैरे डेफिनेटली त्याच्यामध्ये मिळेल. आता काही मुलांना इन्क्वायरी असेल तर इन्क्वायरी कुठे करायची आहे? टेलिग्रामवर स्लॉट्स ओपन होतात, तिथं तुम्ही कनेक्ट होऊन इन्क्वायरी करू शकता टाइमली बेसिसवर. लवकरात लवकर ज्यांना क्लासेस जॉईन करायचे असेल ते जॉईन करू शकतात. एंटायर डेली टाइम टेबल मी इथे दिलेला आहे. डे वाईज पूर्ण तुम्ही इथं कव्हर करू शकता, बघू शकता. चांगल्या याच्याने बघा कशा हिशोबाने स्ट्रॅटेजाइज करायचं आहे, प्लॅनिंग करायची आहे ते करा. मी ऑलरेडी बिल्डअप टाइम टेबल दिलेला आहे. ऑफर चालू आहे, त्याचं डेफिनेटली ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काहीही डाऊट्स असेल तर डेफिनेटली कनेक्ट करा. चार्जेस पण मी तुम्हाला सांगितले मिनिमल प्राईसमध्ये आता सर्व तुम्हाला ऑफर्समध्ये अवेलेबल आहे. जसं 30 बॅचचं एनरोलमेंट झालं स्टुडंटचं तसं ऑफर एंड होऊन जाणार. लवकर ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या.